एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आणि इथे नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकरांना नियमांच्या चौकटीत राहूनच करावं लागू शकतं, कारण नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेची महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यात 31 साठी नियमावली जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत। अक्षय, कोणते नवे नियम असू शकतात 31 आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर? दीपक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात जी होते ती पार्टीपासून होते आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता फटाके फोडले जातात। ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याच्यावरच निर्बंध आणले जातील अशी शक्यता आहे। एक तर 25 डिसेंबर आहे आणि नंतर 31 डिसेंबर आहे। या दोन्ही दिवशी मोठमोठे प्रोग्राम असतात, वेगवेगळं सेलिब्रेशन असतं। 25 तारखेपासून ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू होतं, तर या सेलिब्रेशनवर मोठ्या सोहळ्यांवर पहिल्यांदा बंदी आणली जाईल अशी शक्यता आहे। त्याची नियमावली जाहीर होईल की किती जणांच्या उपस्थितीमध्ये हे सोहळे करावे। त्याचबरोबर ख्रिसमसमध्ये वेगवेगळ्या ख्रिसमससाठी वेगवेगळ्या चर्चेसमध्ये जे नाईट मासेस होतात त्यामध्ये किती लोक उपस्थित राहू शकतील, असे वेगवेगळे नियम कदाचित येऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे 31 डिसेंबरला रात्री जे नाईट क्लब चालू असतात, पब चालू असतात, वेगवेगळ्या हॉटेल्स चालू असतात, त्यांच्यामध्ये पार्टीज चालू असतात, तर या सगळ्यावर देखील बंधनं येऊ शकतात। कारण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर शिथिलता दिल्यामुळे अनेक नाईट क्लब आणि हॉटेल्समध्ये मास्क न वापरता अनेक लोक आढळून आली होती। त्यामुळे महानगरपालिकेने याच्यावर कारवाई केली होती आणि तीच कारवाई याच्या पुढे देखील चालू राहील। हा जर आपण ट्रेंड बघितला जो आता शिथिलतेमुळे येतोय नवा, की लोकांमध्ये बेफिकीरता आलेली आहे, लोक मास्क घालत नाही आहेत, कशाही प्रकारे वावरत आहेत, रात्रभर नाईट क्लब चालू आहेत, पब्स चालू आहेत, तर ते बघून कदाचित महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते या येणाऱ्या काही दिवसांवर संचारबंदी रात्रीची आणू शकतात किंवा रात्री ज्या पार्टीज होतील, जे फटाके वाजवले जातील त्यांच्यावर निर्बंध आणू शकतात। दिवाळीमध्ये देखील फटाके वाजवण्यावर निर्बंध होते, त्यामुळे 31 डिसेंबरला रात्री देखील फटाके वाजवण्यावर निर्बंध आणले जातील। कदाचित केवळ 1, 2 किंवा 10 पर्यंतच रात्री फटाके फोडा असा काहीतरी नियम असेल, पण नियमावली आणण्याची शक्यता ही दाट आहे, कारण कोरोनाचा फैलाव हा काही करून रोखायचा आहे। सध्या नियंत्रणात जरी मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये कोरोना हा नियंत्रणात आलेला असला तरी देखील येणाऱ्या काळात तो वाढू नये यासाठी ही सगळी खबरदारी घेणं आवश्यक आहे। काल मुख्यमंत्र्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलंच आहे, पण मुंबई महानगरपालिका यामध्ये नवीन नियमावली आणण्याची आज खूप जास्त शक्यता आहे। आज दिवसभरात वेगवेगळ्या घडामोडी होतील, बैठका होतील, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।